श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या जीवनात अनेक संकटे, अडचणी, त्रास अनपेक्षितरित्या आपल्यासमोर येऊन उभे राहतात. अशावेळी आपण गांगरून जातो, घाबरून जातो. काय करावं काही सुचत नाही. आपण खूपच हवालदिल होतो. कारण त्या संकटातून, त्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा हे आपल्याला समजत नसतं व काय करावं काय नाही या विवंचनेत आपण असतो. अशावेळी आपण देवाचा धावा करतो, स्वामींना आठवतो, श्रीरामाला आठवतो. तर श्रीराम जे आहेत ते अशावेळी फक्त श्रीरामच आपल्याला त्या त्रासदायक परिस्थितीतून सोडवतात. फक्त तुम्ही श्रद्धापूर्वक श्रीरामाचा धावा केला तर ते आजही आपल्या भक्तांची अडचण, संकट दूर पळवतात. कारण श्रीराम हा सर्व जगात व्यापून आहे. असा हा श्रीरामाचा धावा जर आपण केला तर श्रीराम आपल्याला कोणत्याही रूपात, कुठेही आणि कसेही आपण जर श्रद्धापूर्वक त्याला हाका मारल्या, त्याचा धावा केला तर तो नेहमीच भक्तांची अडचण, संकट दूर पळवण्यासाठी धावून येतात. असं हे श्रीरामाचं जर आपण व्यवस्थितपणे धावा केला, त्याचं मनन केलं, त्याची आठवण केली तर श्रीराम आपल्या संकटातून आपली मुक्तता करतात. आता मी एक तुम्हाला असा अनुभवसिद्ध तोडगा सांगणार आहे. त्यासाठी आपल्या मनात श्रद्धा पाहिजे. श्रीरामावर श्रद्धा हवी, त्यावर काही शंका घेऊ नये. तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे. एका कोऱ्या कागदावर लाल शाईने समोर जे दाखवलं आहे ते यंत्र काढावं. त्या यंत्रात 9 असे खाती आहेत. त्यात पहिल्या याच्यात लिहिलं आहे श्रीराम सहाय्य करातु. श्रीराम सहाय्य करातु असे जे यंत्र काढले आहे, तर ते यंत्र काढल्यानंतर जय श्रीराम असं 13 वेळा मोठ्यानं देवासमोर किंवा रामाच्या फोटोसमोर बसून म्हणावे. मनात श्रद्धा असली की श्रीराम भक्तांच्या हाकेला निश्चितपणे, हमखासपणे धावून येतात. तुम्ही फक्त 13 वेळा जय श्रीराम असं मोठ्याने रामाच्या तजवरीसमोर किंवा मग देवाच्या समोर बसून म्हटलं तरी चालेल. हे यंत्र आपण एका कोऱ्या कागदावर लाल शाईने लिहायचं आहे. ते यंत्र लिहिलं की त्या कागदाची घडी घालायची आणि ते आपल्याजवळ, म्हणजे आपल्याजवळ जर पाकिट असेल तर त्या पाकिटात ठेवायचं किंवा जर स्त्रियांना पर्समध्ये ठेवायचं असेल तर ते पर्समध्ये सुद्धा ठेवलं तरी चालेल. त्याआधी 13 वेळा जय श्रीराम असा मंत्र म्हणून झाला की ते यंत्र घडी घालून तुमच्या पाकिटात ठेवा, पर्समध्ये ठेवा. त्यामुळे काय होतं तर गुप्त रूपाने किंवा कोणत्याही रूपात स्वतः श्रीराम आपले संकट निवारण करतात. असा हा एक अनुभवसिद्ध तोडगा आहे. खूप जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे. श्रीराम हे आपल्या सर्व जगात व्यापून राहिलेलं विष्णूचं रूप आहे. त्यामुळे श्रीरामाचा तुम्ही मनापासून धावा केला, मनापासून त्याला हाका मारल्या, श्रद्धापूर्वक त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला जर आवाज दिला तर तो निश्चित तुमच्या सहाय्याला येतो. हा तोडगा तुम्ही अवश्य करावा. स्वामी समर्थ महाराजांच्या पुस्तकातून सांगितलेला आहे. प्रत्यक्ष स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. श्रीरामाचा आशीर्वाद